दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशा पल्लवीला तयार करते, रिधिमाचा फोन येतो आणि रिधिमा ही पल्लवीला शुभेच्छा देते. बलराज आणि सुहासिनीला रिधिमा सांगते की आज पल्लवीचं लग्न ठरणार आहे. विजय हे ऐकून उदास होतो. सुहासिनी विजयला समजावते की पल्लवीचा हा निर्णय अगदी योग्य निर्णय आहे. मुलाकडची माणसं दिवाणखान्यात बसलेली आहेत आणि नाना आशा आणि पल्लवीसह तिकडे पोहोचतात आणि पल्लवी अभिजितला पाहून आश्चर्यचकित होते. अभिजित खुश होतो जेव्हा पल्लवीला आठवतं की तिनं अभिजितची खरडपट्टी काढलेली असते. आता पुढे ही सोयरीक जुळल्यामुळे सगळेजण बघ किती खुश आहेत ते, आणि तुझ्या या चुकीमुळे सर्वांच्या आनंदावर विरजण पडेल. ही गोष्ट लक्षात ठेव. मावशी, मुलीचं लग्न नाही झालं तर ती दुःखाचं कारण नाही बनत, पण मुलगी घटस्फोट घेऊन घरात पडून राहिली तर ती खूप मोठ्या दुःखाचं कारण बनते. विजयवर प्रेम करून तू एक चूक केली होतीस. लग्नाच्या वेळी त्याला नकार देऊन दुसरी चूक केली होतीस, आणि आता अभिजितला तुझ्या आणि विजयच्या बाबतीत सांगून तू ही तिसरी चूक करायला निघालीयस. नाही मावशी, ही चूक नाहीये. उलट मी चुका सुधारण्याचा प्रयत्न करते. असं करण्यापासून मला थांबवू नका प्लीज, मला समजून घ्या. या, हे आहे आमचं देवघर. वाव, खूपच सुंदर आहे. खूप छान वाटले इथे येऊन. जेव्हा कधी मी उदास किंवा वैतागलेली असते तेव्हा मी इथेच येऊन बसते. पण तुम्ही उदास का होता? आता हा तर सरळ सरळ अन्याय झाला ना. आणि तसंही इतक्या सुंदर चेहऱ्यावर उदासीनता चांगली नाही दिसत. आणि पल्लवी, तुमचे हे हसण्या खेळण्याचे आणि मजा मस्तीचे दिवस आहेत, राईट? आता इतकीही लहान राहिली नाहीये मी. तुम्हाला काही विचारायचं होतं ना? स्ट्रेंज ना, पहिल्यांदाच एक मुलगा आणि मुलगी देवाच्या समोर त्यांच्या होणाऱ्या लग्नाबद्दल डिस्कस करतायत. गोष्ट अशी आहे पल्लवी, आपण पहिल्या नजरेत एकमेकांना पसंत करून लग्नाला होकार दिलाय.
पण मला असं वाटतं कदाचित आपण एकमेकांना समजून नाही घेतलंय. हो, म्हणूनच मी तुम्हाला इथे घेऊन आले. परमेश्वराच्या साक्षीने या नव्या नात्याची सुरुवात मला तुम्हाला सर्व खरं खरं सांगून करायची. खरं? हो, खरं. आयुष्यातलं खरं. मला समजलं नाही. काय सत्य बोलायचं तुम्हाला? तेच जे तुम्हाला माहिती असायला हवं. जे ऐकून तुम्ही तुमच्या परीने जो निर्णय घ्याल तो मला मंजूर असेल. ज्या नात्याची सुरुवात अशा पवित्र जागेवर होते त्या नात्यात काही चुकीचं नाही होऊ शकत. प्रोसीड. जे काही तुम्हाला सांगायचंय तुम्ही सांगा. बंद ऐकायला तयार आहे. मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची होती की माझं कुणावर तरी प्रेम होतं. असं जेव्हा कुठल्याही गोष्टीच्या पुढे होतं लागतं ना तेव्हा तो भूतकाळ असतो. अँड पास्ट इज ऑलवेज डेड. आणि मी आज आणि आतामध्ये जगणारा मुलगा आहे आणि वर्तमानच सत्य आहे. तरी सुद्धा मला माझा पास्ट तुमच्याशी शेअर करून माझ्या प्रेझेंटला अविस्मरणीय बनवायचंय. ठीक आहे, मग बोला. हे ऐकून तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय घ्या. माझी काही हरकत नाहीये. मी माझ्या घरच्या लोकांना समजावेन. पण तसंही कुठल्याही नव्या नात्याची सुरुवात खोटेपणाने होता कामा नये यासाठी मी तुम्हाला हे सगळं काही सांगितलं. मला नाही माहीत भविष्यात काय होईल, पण मला या गोष्टीचं समाधान असेल की मी नव्या नात्याची सुरुवात सत्याने करते. हे तू काय बोलतेस मम्मी? हो आशा, आपण अभिजित आणि पल्लवीला एकत्र पाठवलं तर आहे. पण मला भीती वाटते की पल्लवी तिच्या आणि विजयच्या बाबतीत सगळं सत्य तर नाही ना सांगणार. हे लग्न मोडता कामा नये, कारण जर हे लग्न मोडलं तर पुन्हा एकदा सगळ्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळेल. असं नाही होता कामा. कसं थांबवू तिला? ती तर हे सगळं समजूनच घेत नाहीये. काय झालं गायत्री? पल्लवी काय समजून घेत नाहीये? काय सांगू दीदी, पल्लवी अभिजितला तिच्या आणि विजयच्या बाबतीत सगळं काही सांगणार आहे. काय? हो दीदी. तू तिला समजावलं नाहीस? समजवण्याचा प्रयत्न केला मी दीदी, पण तिचं असं म्हणणं आहे की हे नातं जुळलं तर सत्य आणि विश्वासाच्या आधारावरच जुळेल. पण दीदी खरं सांगू, मला खूप भीती वाटते. जर तिने तिच्या आणि विजयच्या बद्दल सांगितलं तर सगळं बिघडून जाईल. जर असं झालं तर माझ्या समोर एकच मार्ग उरणार आहे, पल्लवीला परत घेऊन जाण्याचा. तुम्ही दोघी आत्ताच या गोष्टीचा विचार करून मनस्ताप करून घेतात. अभिजित आजच्या विचारांचा मुलगा आहे आणि तसा तो समजूतदारही आहे. जोपर्यंत अभिजित आणि पल्लवी परत येत नाहीत तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही की हे नातं जुळेल की नाही, हे लग्न होईल की नाही. रेखा ही भाग्याची. अरे तुम्ही
हसताय कशाला? आय एम रिअली व्हेरी सॉरी. ते ऍक्च्युली तुमच्या चेहऱ्यावरची त्रासिक मुद्रा पाहून, ते तुम्हाला मला गंभीर झालेलं पाहून भीती वाटली असेल ना, की कदाचित मी लग्नाला नकार देईन म्हणून. इनफॅक्ट मला तर असं वाटतंय की आपल्या दोघांचं खूप छान जमेल. ऍक्च्युली तुमच्यामध्ये खरं बोलण्याची हिंमत आहे आणि माझ्यामध्ये खरं ऐकण्याची. हे बघ पल्लवी, या गोष्टीने बिलकुल महत्व नाहीये की याआधी तुझ्याकडून काय काय चुका झाल्या होत्या किंवा काय चुकलं होतं. महत्वाचं हे की एकमेकांना समर्पित झाल्यानंतर आपल्याकडून तशी कुठलीही चूक होता कामा नये. म्हणून जे काही झालंय ते तू विसरून जा. ऍक्च्युली प्रेम तर मी पण केलं होतं, पण मी ते विसरून गेलोय. ते पण एकच नाही तर 2-2 मुली आल्या होत्या माझ्या आयुष्यात, पण त्यापैकी कोणी माझी जीवनसाथी नाही बनू शकली. माहितीये का? कारण सगळ्यांचे आपले आपले प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्यांचे आपापले विचार आहेत. आज विचार करतो तेव्हा वाटतं की की खरंच ते माझं प्रेम होतं किंवा फक्त स्वाभाविक आकर्षण, ज्याला आपण प्रेम समजून बसतो. बस हे आकर्षण वाटणारं प्रेम एक वार तरी होतच जरूर. ते म्हणतात ना, प्रेम सुगंधाची ती झुळूक आहे जी फक्त स्पर्श करून निघून जाते. हो, आणि माझ्यासारखा मुलगा जो स्वतः 2-2 वेळा प्रेमात पडला, तो कशी काय अपेक्षा करू शकतो की जी मुलगी त्याच मुलाची पत्नी होणार आहे तिला कुठल्याही मुलाने आकर्षितच केलं नसणार? व्हॉट स्माइल? अरे यार, किती वेळ अशी गंभीर राहणार आहेस? हे बघ, तू आतापर्यंत जी काही गोष्ट सांगितलीस ते सर्वच्या सर्व विसरून जा. ऍक्च्युअली मी तर ते विसरून गेलोय की तुम्हाला काही सांगितलं होतंस. तर आता आपण जे स्माइल घेऊन इथे आलो होतो ते स्माइल घेऊन जाऊया. ऑलराईट. हॅलो आशा, तुझी मेहनत फळाला आली. माझी मेहनत? हो, तू म्हणाली होतीस ना की तू मला अशी तयार करशील की मुलाकडचे मला बघतच राहतील. तर बघ, लग्न पक्क झालं माझं. तुला एक गोष्ट सांगू, मला तर अभिजित चांगला माणूस वाटला. हो, तो तर आहे, चांगला माणूस तर आहे. तो गोष्टी पण चांगल्या चांगल्या करतोय. पल्लवी, ते मम्मी आणि मी या गोष्टीला घाबरून होतो की तू विजय आणि तुझ्या बाबतीत सर्व काही सांगणार तर नाहीस ना अभिजितला? आशा, मी अभिजितला विजयच्या बद्दल सर्व काही सांगितलंय. काय? हो, उद्या ही गोष्ट कुणा दुसऱ्याकडून कळणार त्यापेक्षा मीच सांगितलेली बरी. आणि तसंही आशा, एक खरं लपवण्यासाठी 100दा खोटं बोलावं लागतं. त्यापेक्षा तर एक खरंच बोलेन. पण अगं, अभिजितने लग्नाला नकार दिला असता मग काय, मी याला माझ्या नशिबाचा खेळ समजले असते. एवढंच नाही, मी त्याला हेही सांगितलंय की विजयशी तुझं लग्न होऊन गेलंय आणि लवकरच तुझी पाठवणी होणार आहे. एकाच भेटीत सगळी कहाणी सांगितलीस. अगं, काहीतरी बाकी ठेवायचंच ना. आणि ऐक ना, माझं लग्न आणि तुझ्या पाठवणीचा मुहूर्त एकच आहे. मी आत्ताच सांगून ठेवते, भले काहीही हो, तुला माझ्या लग्नाला यावंच लागेल, समजलं? मी नाही येणार. माझ्या सर्वात प्रिय मैत्रिणीचं लग्न आहे आणि मी येणार नाही, असं कधी होईल? बरं, मला हे सांग, अभिजितशी काय बोलणं झालं? काही भेटण्या बोलण्याचा प्रोग्राम? नाही, अजून तशा काही गप्पा नाही झाल्यात. ठीक आहे. चल, मी फोन ठेवते. बाय. रेखा ही भाग्याची. मम्मी, आजकाल मुलगी बघायला जाणं किती टायरिंग असतं. तुम्ही थकला असाल म्हणून मी तुमच्यासाठी हा चहा बनवलाय. थँक्यू वैशाली. सुनबाई, हे तर खूप छान झालंय की हातोहात लग्नाच्या मुहूर्ताबाबत हे ठरलं. मम्मी, जर अशा प्रकारे लग्न करायचं होतं तर मग मुहूर्त काढायची काही गरजच नव्हती. अहो, हवं तेव्हा गेलो असतो, कोर्ट मॅरेज केलं असतं आणि आलो असतो. असं का म्हणतेय सुनबाई? मग मी अजून काय बोलू मम्मी? मला तर वाटत होतं की मुलीकडच्यांना सुद्धा हेच हवं होतं. शिवाय अभिजित भाऊजी म्हणाले की लग्नामध्ये काहीही धूमधाम नको. हे बघ सुनबाई, मलाही हेच हवंय
की लवकरात लवकर लग्न होऊन धाकटी सून घरात यावी. पण अशा लग्नाचा उपयोगच काय मम्मी? ज्या लग्नामध्ये पाहुण्या रावण्यांची गर्दी नको, ज्या लग्नामध्ये नातेवाईकांना बोलावणंही नको. अरे बहिणी, तुम्ही तुमच्या सगळ्या नातेवाईकांना बोलवा. तुम्हाला नाही कोण म्हणतंय? ते फक्त माझं म्हणणं आहे की लग्नासारख्या गोष्टीवर खर्च करण्याची काय गरज आहे? बास 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 भाऊजी, मला सगळं समजतंय. हा सल्ला तुम्हाला पल्लवीनेच दिला असेल. अरे नाही बहिणी, यासाठी तुम्ही तिला जबाबदार का धरताय? मी तर हा विचार करते की जर तुम्ही मुलगी बघितलीच होती, तिला पसंतही केलं होतं, तर मग आम्हाला मुलगी बघायला जाण्याची काय आवश्यकता होती? तुम्ही आधीपासूनच सर्व काही विचार करून ठेवला. कमाल बहिणी, तुम्ही पण ना एवढ्या छोट्याशा गोष्टीला एवढं मोठं करून ठेवता. अरे मी कुठे मोठं करते भाऊजी? आता जाऊ दे ना सुनबाई, मुलगी तर आपल्याला पसंत आहे ना. हा बहिणी, मुलगी तर मला पण पसंत आहे. मम्मी, मी कुठे काय बोलते आणि हेही दाखवत नाहीये की मला मुलगी नापसंत आहे. वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की त्या लोकांनी जे काही सांगितलं तुम्ही सगळं मान्य केलं. बर भाऊजीही तेच म्हणाले जे त्या लोकांच्या मनामध्ये होतं. खरं तर आपण आधीच त्यांचा विचार करायला हवा होता की मुलगी जर मावशीकडे राहते, शिवाय लग्नही तिथेच होणार आहे, मग कसं करतील ते धुमधडाक्यात लग्न? लग्नाच्या नावावरती फक्त तोंडाला पानं पुसायला बघतायत. माहिती नाही मला असं का वाटतंय, पण पल्लवीचं लग्न त्यांना लवकरात लवकर करायचंय. तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे सुनबाई? मला काही म्हणायचं नाहीये. मी तर हा विचार करतेय की जर मुलगी इतकी शिकलेली आहे, वकिली सुद्धा झालीये तिची, पण ते लोक एकदा सुद्धा म्हणाले नाही की लग्न जरा आरामात करूया, आधी मुला मुलींना एकमेकांना जाणून घेऊ दे, ओळख होऊ दे, मग लग्न करूया. अहो, ते लोक तर आपल्यापेक्षाही घाई करतात लग्नाची. आलेच मी. हो हो, पोहोचेन मी. हो हो, अगदी वेळेवर पोहोचेन. ओके, बाय. बाईसाहेब कॉफी. कॉफी? अरे पण त्याचं काय आहे की साहेबांनी मागवली होती म्हणून मी तुमच्यासाठी पण बनवली. ठीक आहे, मी साहेबांना खोलीमध्ये देऊन येतोय कॉफी. खोलीत काय करतायत ते? टीव्ही बघतायत. मला म्हणायचं की बातम्या बघतायत. एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही, तुम्ही इथे एकट्या बसल्यात, हे तिकडे एकटे बसलेत. हे बघून मला हे समजत नाही की लोक टीव्ही का बघत बसतात. आणि मग हा प्रश्न उभा राहतो की टीव्ही जर नसता तर काय झालं असतं? तू बरोबर बोललास बबलू. जर आज टीव्ही नसता तर तुझे साहेब तिकडे एकटे थोडेच बसले असते, ते इथे असते आमच्या बरोबर. आणि ती कृतिका, ती सुद्धा खोलीत नसती तर आमच्या बरोबर असती, हो ना? तुझ्या प्रश्नांची उत्तरं देता देता माझी कॉफी थंड होऊन जाईल आणि मग कॉफीवर सुद्धा प्रश्न उभे राहतील. जर कॉफी थंड नसती तर काय झालं असतं? बरोबर. तुला आठवतंय गायत्री, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा टीव्ही नव्हते. रोज संध्याकाळी आपण टेरेसवर एकत्र जमायचो आणि आजूबाजूच्या मुली यायच्या. रोज नवीन नवीन खेळ, हसणं, हसवणं. आता ते सगळं कुठे गेलंय? एकाच घरात राहूनही कोणी टीव्ही समोर तर कोणी मोबाईलवर. किती बदललंय ना? हो दीदी, अगदी खरं आहे तुझं. या टेक्नॉलॉजीमुळे ना घरात राहणारे दुरावले गेलेत. पण याच टेक्नॉलॉजीमुळे दुरावले गेलेले जवळही आलेत ना. हो, ते तर आहे. आज माणसांना जगभरात काय चाललंय हे माहीत असतं, पण घरात काय चाललंय याचा कोणालाच पत्ता नाही. रेखा ही भाग्याची. आण रितिमा. बाबा, आम्ही लोक तर खूप आतुरतेने वाट बघतो की कधी पाठवण्याचा मुहूर्त निघेल आणि आशा इथे या घरामध्ये येईल. खरोखर बाबा, माझ्या मनातून हे जातच नाहीये की आशा माझ्या नातवाला जन्म देणार आहे. जर आशा इथे आली ना तर आम्ही तिची खूप काळजी घेऊ.
हो बेटा, ती तुमचीच मुलगी आहे, तुमचीच अमानत आहे. जेव्हा हवी तेव्हा घेऊन जा. तसा मी विचार करत होतो की योग्य मुहूर्तावर जर तिची पाठवणी केली तर मनालाही शांती लाभेल. अरे आयुष्यमान भव. बाबा, रिद्धिमा म्हणत होती की तुम्ही मुहूर्त काढलेला आहे. हो, कधीचा मुहूर्त निघालाय? 19 तारीख. आणि बघा, योगायोगाची गोष्ट ही की मला वाटतंय की पल्लवीचं लग्न ही 19लाच असेल. बघा, ही तर खूपच छान गोष्ट आहे. पल्लवी आणि आशा एकाच वेळी सासरी हो जातील. बेटा, आपल्या सगळ्यांकरता खूप आनंदाची गोष्ट आहे की पल्लवीचं लग्नही ठरलेलं आहे बेटा. आमची तर परमेश्वराकडे हीच प्रार्थना आहे की पल्लवी ज्या घरात जाईल सदैव सुखात राहू दे. आम्हा सर्वांची हीच प्रार्थना आहे बघा. अच्छा बलराज, मी निघू? बरं बाबा, या तुम्ही. हो. जपून. चल. पल्लवी दीदी, एक गोष्ट खरी खरी सांगा. खरी खरी म्हणजे तुला वाटतं की मी खोटं खोटं सांगेन? अगं असं काही नाहीये दीदी, तसं तू नेहमीच खरं बोलतेस, पण यावेळी तू थोडस खोटं बोलण्याची शक्यता आहे. तू माझ्या होणाऱ्या भाऊजींचा नंबर तर घेतला असशील ना? नाही, मी तरी नाही घेतला. नंबर नाही घेतलास अजून? इतका वेळ सोबत होतात तरी. पण त्यांनी तर तुझा नंबर घेतला ना? नाही, त्यांनी सुद्धा नाही घेतलाय. ओ, मी म्हंटल होतं ना तुला, इथे थोडं खोटं बोलण्याची शक्यता आहे. म्हणजे मी खोटं बोलते? तुला तर राग आला? तसं नव्हतं म्हणायचं मला दीदी, पण काय आहे ना, आजकालची मुलं मुली थोडंसं काही असलं ना तरी रात्रभर मोबाईलवर लांबच्या लांब गप्पा मारत असतात. आणि तुम्ही दोघांनी आतापर्यंत नंबरही एक्सचेंज नाही केले. तू बघच, ते ना तुला नक्की कॉल करते. तुला कसं हे माहित? बघितलंस, मी म्हंटल होतं ना, हा फोन नक्की त्यांचाच असेल. तू जातेस जाते की- जाते जाते. नीट बोला. वेडी आहे अक्षरशः. हॅलो, शुभेच्छा तुला पल्लवी. थँक्यू विजय. नाना आले होते. ते म्हणाले की तुझं लग्नही फिक्स झालेलं आहे. हो, मुलगा कसा आहे? तुझ्या पसंतीचा तर आहे ना? हो हो, मुलगा तर चांगला आहे, म्हणजे खूपच चांगला आहे. इतका चांगला आहे की तो सर्वांना समजून घेतो, सर्वांचं मन समजून घेतो. माझा तर विश्वासच बसत नाहीये की अभिजित इतका चांगला मुलगा असू शकतो. ऐकून बरं वाटलं. दिलासा मिळाला मनाला की ज्या मुलासोबत तुझं लग्न होतंय तो इतका चांगला माणूस आहे. हो विजय, अभिजित खरंच चांगला मुलगा आहे. एक सांगू तुला विजय, आता तुला फक्त आशाचाच विचार करायला हवा. हो पल्लवी, तू ठीक बोलतेस. आणि तसंही आशाला आता या घरची सून म्हणून स्वीकार केलेलंच आहे. असो ते जाऊ दे. बाय द वे, तू मला तुझ्या लग्नामध्ये बोलवणारच की नाही? तुला पण निमंत्रणाची गरज आहे. मला तर वाटतं की तू माझ्या लग्नाला जरूर येशील. हो अगं, येणार, ऑफकोर्स येणार, जरूर येणार. ठीक आहे, बाय. जास्त प्रेम सगळ्याचा विनाश करू शकतो. तुला माहितीये, विजय अजूनही पल्लवीला फोन करतोय. काय? काय? आता तो काय म्हणून पल्लवीला फोन करतोय? मी बलराजजींना फोन करून सांगितलंय की त्यांनी विजयला समजवावं की त्याने पल्लवीला फोन करू नये. आणि तुला विजयला घरी बोलवावं असं वाटतंय? आपल्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे गायत्री. आपल्याकरता कमीत कमी या गोष्टीचं समाधान आहे की पल्लवी या घरामध्ये सुखात राहील. तिला कुठल्याही गोष्टीची उणीव नसेल.
बरं हे सांगा, लग्नाची सगळी तयारी झाली आहे ना पूर्ण? होय मीनाक्षी, तू चिंता करू नकोस, सर्व तयारी झालेली आहे. अभिजित आणि पल्लवी जसं लग्न करू इच्छित आहेत त्यांचं लग्न बस त्याच पद्धतीने होईल.